Okay. So in yesterday's lecture, we discussed basic regarding the friction. Okay. So the topic of or definitions regarding some points. So first one, angle of friction. Okay. So angle of friction काय होतं की ज्या वेळेस जसं फिगर मध्ये दिसतंय, so when body is in limiting equilibrium, okay, बॉडी जी असेल बॉडी ही लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असेल, देन your angle between okay, so when body is in limiting equilibrium, then the angle between resultant reaction, okay, so resultant reaction means this one, this L, ही रिझल्टंट रिएक्शन झाली, कारण हा जो नॉर्मल रिएक्शन आणि ही फ्रिक्शनल फोर्स यांचा दोघांचा रिझल्टंट बघितला तर हा तो एल ने डिनोट केलेला आहे. ओके, सो समटाइम्स इट इज डिनोटेड बाय एस. ओके, सो अँगल बिटवीन रिझल्टंट रिएक्शन अँड नॉर्मल रिएक्शन, सो नॉर्मल रिएक्शन इज दिस वन ए. ओके, ह्या दोघांमधला जो काही अँगल आहे कधी ज्यावेळेस बॉडी ही लिमिटिंग इक्विलिब्रियमला असेल तेव्हा म्हणजे फ्रिक्शन फोर्स तुम्हाला मॅक्झिमम भेटेल. ओके, मग त्या केसमध्ये जो काय अँगल होता फाय, so angle is known as angle of friction. Okay, angle between normal reaction and resultant reaction, हा जो angle आहे तो असतो तुमचा angle of friction. Okay, again it is denoted by phi is equal to, इथे जर एक ट्रायंगल जर कन्सिडर केला तर मी जर tan चा रेशो जर घेतला त्यांचा, तर tan इनवर्स ऑफ जो काही रेशो होता तो कसला होता तुमचा, रिझल्टंट रिएक्शन अँड नॉर्मल रिएक्शन. ओके, सो tan इनवर्स ऑफ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे हा तो कशाशी इक्वल असेल तुमच्या फ्रिक्शनल फोर्सशी, सो एफ डिवायडेड बाय व्हर्टिकल कॉम्पोनंट दॅट इज आर. ओके, हा झाला तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन की जो ह्या दोघांमध्ये तयार होतो, कशामध्ये, नॉर्मल रिएक्शन आणि रिझल्टंट फोर्स. हा रिझल्टंट फोर्स आणि ही नॉर्मल रिएक्शन ह्या दोघांमधला अँगल झाला तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, next is coefficient of friction. So what is coefficient of friction? See, the ratio of limiting friction and normal reaction. Limiting friction means is maximum friction. म्हणजे आपण काय करतोय, जो काही coefficient of friction कन्सिडर करत असतो म्यू, तो मॅक्झिमम आहे त्या केससाठी असं कन्सिडर करत असतो. म्हणजे जेवढे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यामध्ये जेवढे म्यू घेतलेले होते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ते त्या त्या पर्टिक्युलर केससाठी मॅक्झिमम होते. ओके, क्लिअर. सो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज रेशियो ऑफ एफ बाय एन. ओके, एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन, आपण त्या केसमध्ये तिला आर कन्सिडर केलं होतं. सो समटाइम्स इट इज रिटर्न ॲज म्यू इज इक्वल टू एफ divided by R. Okay. So normal reaction sometimes is written as R, not resultant reaction to normal reaction. Okay.
The angle of repose. So what is angle of repose? So we took the example yesterday also. If you want to move the block which is present or placed on the table, then we just incline the table. Okay, we just incline the table. So due to that inclination, the block will sliding towards the downward direction. तो ब्लॉक काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लाइड होईल. मग जेवढं आपण इन्क्लिनेशन केलेलं असेल तितकं इन्क्लिनेशन की जस्ट ऑन द पॉइंट ऑफ स्लाइडिंग, म्हणजे त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन कन्सिडर केलेलं होतं. ओके, मग त्या लिमिटिंग फ्रिक्शन मधला जो काही मॅक्झिमम अँगल असेल, म्हणजे एका पर्टिक्युलर अँगलला जस्ट बॉडी ही डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लाइड झाली, तो जो काही अँगल असेल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड त्याला कन्सिडर करता अँगल ऑफ रिपोज. ओके, अँड विच इज डिनोटेड बाय अल्फा. इथे जरा नोटिफिकेशन चेंज झालेले, विच इज डिनोटेड बाय अल्फा. ओके, सो जेवढा आपण अल्फा इन्क्रीज करतो किंवा जेवढा अल्फा असेल, जेवढा अँगल ऑफ रिपोज असेल, तेवढाच बॉडीचं सेल्फ वेट असेल, ते सेल्फ वेट बॉडीच्या ऍक्सिसला इन्क्लाइन झालेलं असतं. म्हणून आपण या फोर्सचे दोन कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करतो, कारण वेट जे असेल ते ऑब्विसली ड्यू टू ग्रॅव्हिटी ते चेंज होणार नाही, ते सेम ऍक्शन वरती असेल. फक्त बॉडी इन्क्लाइन झाली त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू बॉडी फोर्स हा इन्क्लाइन कन्सिडर झाला, म्हणून तो आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केला. त्याचा एक कॉम्पोनंट होता डब्ल्यू कॉस ऑफ अल्फा, दुसरा डब्ल्यू साइन ऑफ अल्फा. ओके, तर इथे जो काही अँगल आहे तो विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस आहे. सो वाय ऍक्सिस आहे म्हणून मी वाय ऍक्सिसला कॉस कन्सिडर केला. आपण रेग्युलर जी मेथड होती त्या मेथड मध्ये फोर्स हा एक्स ऍक्सिसला इन्क्लाइंड होता. मग एक्स ऍक्सिसला इन्क्लाइंड असल्यानंतर मी एक्स ऍक्सिसला कॉस कन्सिडर करत होतो. ओके, या केसमध्ये काय वाय ऍक्सिसला इन्क्लाइंड म्हणून वाय ला कॉस कन्सिडर केलं. आन्सर दोघांचं पण सेमच येणार आहे, ते चेंज होत नाही. ओके, सो दिस इज अँगल ऑफ रिपोज. ज्यावेळेस बॉडी जस्ट स्लाइडिंग वरती असेल तो अँगल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, then we just discuss there is a relation between angle of friction and angle of repose. अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज मध्ये काही रिलेशन होतं बघा. मग ते जर बघितलं, सो युअर अँगल ऑफ फ्रिक्शन ओके, म्हणजे फ्रिक्शन कोइफिशियंट म्यू इज इक्वल टू काय होतं तुमचा टॅन ऑफ अल्फा. म्यू इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा होतं. आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन फाय, या दोघांचं जर या तिघांचं जर रिलेशन जर पकडलं तर ते काय होतं, म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन ऑफ फाय अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, मग जर मी फक्त हे दोन रेशो जर इक्वेट केले तर टॅन टॅन कॅन्सल होईल, म्हणजेच मी कन्सिडर करू होतो अल्फा इज इक्वल टू फाय, अल्फा इज इक्वल टू फाय, म्हणजेच अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन हे दोघे सेम असतात. ओके, अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन हे दोघे सेम असतात. देन प्रॉब्लेम्स होते. तो हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे की ज्यामध्ये एक बॉडी एका रफ प्लॅटफॉर्म वरती रेस्ट केलेली आहे. देन पुल फोर्स ऑफ 50 न्यूटन
is applied at 30 degree with respect to x-axis. ओके, x-axis वरती 30 डिग्री वरती इंक्लाइन झालेला एक फोर्स दिलेला आहे. देन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.20, 0.2 दिलेला आहे. and we have to calculate weight of the wooden block. वुडन ब्लॉकचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डायग्राम ब्लॉक दिलेला आहे, त्यावरती 30 डिग्री वरती 50 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. आता तो इन्क्लाइन मध्ये म्हणून त्याचे दोन कॉम्पोनंट कॅल्क्युलेट केले. फर्स्ट वन 50 cos of 30 आणि सेकंड वन 50 sin of 30. म्यू दिलेला आहे. नेक्स्ट स्टेप इज रिझॉल्व द फोर्स इनटू टू कॅटेगरी. मग तो आधी एक्स ऍक्सिस सोबत जर रिझॉल्व केला, रिझॉल्विंग इन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस जर रिझॉल्व केला तर काय आहे, इथे फक्त दोन कॉम्पोनंट आहे, 50 cos of 30 आणि एफ. म्हणजेच मी कन्सिडर करू शकतो एफ इज इक्वल टू 50 cos of 30. ओके, आणि वाय चा कॉम्पोनंट जर घेतला, रिझॉल्विंग फोर्सेस इन वाय ऍक्सिस, रिझॉल्विंग इन वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस ला रिझॉल्व जर केला तर डब्ल्यू डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय, म्हणजे तो निगेटिव्ह असेल. एन म्हणजे इथे आर सपोज, आणि 50 sin of 30 हे अपवर्ड डायरेक्शनला जात आहे, म्हणून ते पॉझिटिव्ह असतील. ओके, सो 50 sin of 30 प्लस एन इज इक्वल टू डब्ल्यू होईल तो, आणि एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ते आपण इकडनं कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला म्यू दिलेला आहे, म्यू इज इक्वल टू एफ बाय आर. म्यूची व्हॅल्यू दिलेली, एफ तुम्ही जस्ट इथे कॅल्क्युलेट केला, त्यावरून एन म्हणजेच आर ची व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू इथे जर टाकली तर एकच अननोन होतो, तो म्हणजे वेट. मग त्या वेटवर ना, किंवा ते जे वेट असेल ते पर्टिक्युलर वेट असताना तुमच्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन हा 0.2 असेल, ज्यावेळेस तुम्ही 50 न्यूटनचा फोर्स हा 30 डिग्रीला इन्क्लाइंड वरती प्लेस करताय. ओके, मग हे जे काही बेसिक प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आपण बघितलेले होते. देन प्रॉब्लेम व्हेन द बॉडी इज इन इन्क्लाइन प्लॅटफॉर्म, ज्यावेळेस बॉडी ही इन्क्लाइन प्लॅटफॉर्म वरती रेस्ट केलेली आहे, ओके, ज्यावेळेस बॉडी ही इन्क्लाइन प्लॅटफॉर्म वरती रेस्ट केलेली आहे, त्यावेळेस ती आयदर डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल किंवा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. ओके, त्यानुसार बॉडी आपण रिझॉल्व केली होती, कारण जो काही आपण आधी डब्ल्यू बघितला होता, रिझॉल्व किंवा इन्क्लाइन वरती रेस्ट केल्यानंतर बॉडीचा जो काही डब्ल्यू असेल तो डब्ल्यू ऑब्विसली इन्क्लाइन म्हणून कन्सिडर होतो. सो या केसमध्ये डब्ल्यू चे दोन रिझॉल्व झालेले कॅटेगरी झालेले फोर्स आपण कॅल्क्युलेट केलेले होते. ओके, मग त्यानुसार बॉडीवरती आयदर किती वेट असेल किंवा किती फोर्स अप्लाय करावा लागेल किंवा त्याचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती असेल, याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले होते. ओके, देन नेक्स्ट होतं तुमचं लॅडर फ्रिक्शन. सो लॅडर फ्रिक्शन मध्ये काय होतं की ती एखादी लॅडर आपण एका हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लॅटफॉर्म वरती जर रेस्ट करून ठेवली, तर अकॉर्डिंग टू युअर स्मूथनेस और रफनेस ऑफ फ्लोर और वॉल, त्यानुसार तुमची लॅडर ही स्लिप होईल की नाही ते कॅल्क्युलेट केलं होतं. मग जर तुमचा फ्लोर हा स्मूथ असेल तर त्या केसमध्ये कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन हा 0 असतो. रफ असेल तरच तिथे काहीतरी कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन येईल. सिमिलर केस तुमची वॉल साठी होती. वॉल साठी परत जर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जर दिलेलं असेल म्हणजे तो वॉल ही रफ असेल, स्मूथ वॉल असेल तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन अगेन 0 कन्सिडर होईल. ओके,
देन सेकंड म्हणजे ती लॅडर त्या प्लॅटफॉर्म वरती रेस्ट असताना एखादा पर्सन किती लेंथ पर्यंत ती लॅडर क्लाइंब करू शकतो विदाउट स्लिपेज ऑफ लॅडर. म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघितलं होतं बघा, की एखादा पर्सन लॅडर वरती क्लाइंब करतोय, तो किती डिस्टन्स पर्यंत क्लाइंब करेल की जेणेकरून ती लॅडर त्या प्लॅटफॉर्म वरती स्टेबल असेल, स्लिप होणार नाही. म्हणजे आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं, किंवा पर्सनचं वेट कॅल्क्युलेट केलं होतं, की एका पर्टिक्युलर वेटचा पर्सन ती लॅडर किती डिस्टन्स पर्यंत क्लाइंब करू शकतो विदाउट स्लिपेज. असे लॅडरचे काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले होते. ओके, या चॅप्टर मध्ये बेसिकली इम्पॉर्टंट पॉइंट काय होते तुमचे, की सर्व डेफिनेशन, त्यानंतर फ्रिक्शन कॅल्क्युलेशन व्हेन बॉडी इज इन हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म, देन फ्रिक्शन कॅल्क्युलेशन व्हेन बॉडी इज इन inclined manner resting in inclined platform, आणि नेक्स्ट वन इज लॅडर फ्रिक्शन.